प्रज्वल रेवन्ना यांना अटक झाली पाहिजे यासाठी महिला काँग्रेस अमरावतीच्या वतीने आज इरविन चौक इथे एक आंदोलन केल्या जात आहे। माझ्यासोबत आहे जयश्रीताई वानखेडे, ह्या काँग्रेसच्या अमरावतीच्या महिला अध्यक्ष आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया का त्या एवढ्या संतप्त झालेल्या आहेत। मोदीजी चूप का आहे? कारण बघतो आहे देवेगौडाचे हे नातू आहेत, यांना लोकसभेची उमेदवारी कर्नाटकामधून दिलेली आहे। तर यांनी बलात्कार किती केलेले आहे? एका बलात्कारी व्यक्तीला जर तुम्ही उमेदवारी देत असेल एक जनप्रतिनिधी म्हणून, तर तुम्ही या समाजाचं काय होईल आणि कसं समाजाचं तुम्ही परिवर्तन करू शकाल? याबाबतच आम्ही आज इथे आंदोलन केलं आहे की मोदीजींचं शांत का आहे? एवढ्या महिलांवर अन्याय होत आहे आणि अन्याय होत असूनही तुम्ही अशा बलात्कारी व्यक्तीला तुम्ही तिकीट देत आहे आणि तुमची उमेदवारी तुम्ही हे करत आहे। पंतप्रधान मोदी हे देशाचे प्रधानमंत्री असून तुम्ही बाकी महिलांसाठी काय करताय? एवढ्या घटना घडून राहिल्या आहे, प्रत्येक ठिकाणी बघताय महिलांवर अत्याचार होऊन राहिले आहे आणि एका महिलांवर बलात्कार करणारा व्यक्ती, त्या व्यक्तीला तुम्ही लोकसभेची तिकीट देताय, एक जनप्रतिनिधी म्हणून तुम्ही उभं करता आहे। खरोखर ते महिलांना न्याय देतील का? तर हे आंदोलन अमरावती स्तरावर आहे की अजून कुठल्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये? आणि ऑल इंडिया स्तरावर आहे। आमच्या ऑल इंडियाच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आमच्या अलकाजी लांबा मॅडम आणि महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्ष संध्याताई सवालाखे यांच्या आदेशानुसार आज आम्ही हे आंदोलन इथे केलेलं आहे। तर मला सांगा की जर या आंदोलनाला काही तुम्हाला प्रतिसाद मिळाला नाही तर याच्यानंतर तुमची काय पायरी असणार आहे? ते तर आम्ही करूच ना। आता हळूहळू कसं आहे माहिती आहे का, शिथिलता आहे। आताच जेमतेम अमरावतीच्या लोकसभेचे इलेक्शन आताच 7-8 दिवसापूर्वी झालेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला शांततेत आंदोलन करायचं होतं। या पद्धतीने आम्ही वेगळ्या पद्धतीने पण आंदोलन करू शकलो असतो, पण आम्ही काँग्रेसी हा शांतवादी पक्ष आहे म्हणून आम्ही त्या पद्धतीने आंदोलन केलेलं आहे। खूप खूप धन्यवाद मॅडम आपले। तर या महिलांना न्याय हवा आहे की अशा बलात्कारी व्यक्तीला तिकीट का देण्यात आलं, खासदारकीचं तिकीट का देण्यात आलं, हा खडा सवाल ते मोदीजींना विचारत आहे आणि अशा व्यक्तीला भाजपा पाठीशी का घालत आहे हा देखील त्यांचा सवाल आहे। बघूया त्यांना या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना काय न्याय मिळतो। हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये काँग्रेस महिला मोर्चाकडून घेण्यात येत आहे। तर आज आपण या अमरावतीच्या महिलांची इथे प्रतिक्रिया जाणून घेतली। मोदी सरकारचा निषेध असो, मोदी सरकारचा निषेध असो। प्रज्वल रेवन्नाला अटक झालीच पाहिजे, प्रज्वल रेवन्नाला अटक झालीच पाहिजे। मोदी सरकारचा निषेध असो, महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, महिलांना न्याय मिळालाच पाहिजे, महिलांना न्याय मिळालाच पाहिजे। सर्वांना नमस्कार, मी काँग्रेस महासचिव मनाली तायडे बोलत आहे। एकूण 3000 व्हिडिओ उपलब्ध आहे, लैंगिक शोषण केलेले एकूण 3000 व्हिडिओ उपलब्ध आहे। असे किती पुरावे हवे आहेत? प्रज्वल रेवन्ना यांनी कर्नाटकामधली जवळजवळ 3000 महिलांसोबत जे लैंगिक शोषण केलं आहे त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहे आणि एवढे सारे पुरावे उपलब्ध असताना मोदी चुप्पी साधून आहे आणि कोणत्याही प्रकारचे तक्रार नोंदवून न घेता प्रज्वल रेवन्ना यांना त्यांनी प्रतिनिधी म्हणून, लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून जाहीर केलेला आहे आणि ते लढत आहेत, पक्षाकडून लढत आहे। अशा अवस्थेमध्ये सर्वसामान्य महिलांना कसा न्याय मिळणार आहे जर विधायकच जर अशा प्रकारचे लैंगिक शोषण करणार आहे? आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की जी महिला तक्रार करते आहे ती त्यांची पत्नी भवानी यांची नातेवाईक आहे आणि तिने तक्रार केलेली आहे आणि तक्रार करणारी जर अगदी जवळची नातेवाईक असेल तर किती तथ्य असावं त्याच्यामध्ये? आणि तक्रार केली त्या महिलेवरच लैंगिक शोषण केलं नाही तर ती अल्पवयीन मुलीचे सुद्धा शोषण केले आहे आणि तिला व्हिडिओ कॉलिंग आणि अनेक प्रकारे तिची हॅरॅसमेंट करून त्या मुलीला घरी बसण्यास भाग पाडलेलं आहे। अशा प्रकारचे विधायक जर देशामध्ये BJP पक्षाकडून येत असेल तर या देशाचं काहीही खरं नाही। अशा वेळेस प्रज्वल रेवन्ना यांना अटक झालीच पाहिजे ही मागणी आम्ही काँग्रेस पक्षाकडून करत आहेत। ही मागणी आम्ही धरून ठेवणार आहे आणि हा आमचा लढा असा सतत चालू ठेवणार आहे। आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा संध्याताई सवालाखे आणि ऑल इंडियाच्या प्रेसिडेंट अलका लांबा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आंदोलन करतो आहे। प्रश्न असा आहे की मणिपूरचा प्रश्न असो, बिल्किस बानोचा असो किंवा
आता हा जो कर्नाटकाचा प्रश्न असो, आता कर्नाटकामध्ये त्या माणसाबद्दल म्हणजे प्रज्वल रेवन्ना जे आहे ते जे इथचे हसनचे आता प्रतिनिधी होते, याच्या आधी माजी मंत्रीसुद्धा होते आणि त्यांनी अनेक शेकडो महिलांवर बलात्कार केले. म्हणजे नुसते बलात्कारच केले नाही तर बऱ्याच महिलांना अशा पीडित आहे त्यांना की घरी काम करणाऱ्या येणाऱ्या महिला त्यांना बोलू लागल्या की अहो आम्ही तुमच्या आईवडिलांना खाऊ घातलेला आहे, तुमच्या घरात पहिले लहानपणापासून राहिलं आहे, आम्हाला हात लावू नका. तरीही त्यांनी त्यांच्यावर बलात्कार केल्याचे व्हिडिओ आणि अनेक पत्र मात्र प्राप्त झाले आहे. आणि आज तर पेपरला मी हे सुद्धा वाचलं की कर्नाटक सरकारने त्यांच्यावर कारवाई करण्याकरता केंद्र सरकारला परवानगी मागितली आहे. तर आता मला हे म्हणायचं आहे की बाकी सगळ्या प्रश्नावर मोदीजींना बोलता येतं. GST वाढवून ठेवला, महागाई वाढवून ठेवली, वाटण तेवढा अत्याचार वाढवून ठेवला, महिलांवर वाटण तेवढे अत्याचार होतात आहे. त्या ठिकाणी स्मृती इराणी बोलते ना मोदीजी बोलतात. बोलले आहे का मणिपूरच्या प्रश्नावर कधी मोदीजी? त्यांनी तर ती घटना लपवून ठेवली होती आणि आता सुद्धा इतके दिवसापासून हा माणूस अत्याचार करतो आहे. त्याला लोकप्रतिनिधी म्हणून तिकीट देतात आणि त्याचा प्रचार करायसाठी स्वतः प्रधानमंत्री प्रचाराला येतात, प्रचार सभेला येतात. मला हे म्हणायचं आहे की या हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्यांनी गुन्हेगाराची पाठराखण केली पाहिजे की महिला अत्याचार झालेल्या महिलांना न्याय दिला पाहिजे. हा प्रश्न मात्र मोदीजींना विचारला पाहिजे. आज आपल्या भारताच्या राष्ट्रपतीसुद्धा मुर्मू जे आहे त्यांनी याचा विचार करायला पाहिजे की या भारतामध्ये सर्वात जास्त महिला हिंसाचार वाढला आहे. पैलवानांना राजीनामे द्यावे लागले, त्यांचे पदकं त्यांना पाण्यामध्ये शिरवायची वेळ आली, परंतु महिला अत्याचार करणाऱ्या या BJPच्या संसदाचे जे प्रतिनिधी आहे त्यांच्यावर मात्र कार्यवाही झाली नाही आणि आम्ही ही कार्यवाही व्हावी. असा कसा तुमचा अत्याचार करणारा जो हे आहे प्रज्वल रेवन्ना हा भारतातून परदेशात पळून गेला कसा? हो, साध्या माणसाची किती तपासणी होते, या रेवन्नाची तपासणी झाली नाही का? हा परदेशात पळण्यामागे कोणाचा हात आहे? का पळून गेला? त्याला ताबडतोब भारतामध्ये वापस आणून त्याच्यावर कडी कारवाई करावी अशी आमची महिलांची मागणी आहे आणि महिला हिंसाचार त्याशिवाय कमी होणार नाही अशी आमची मागणी आहे. धन्यवाद.